झी 24 तास एक पाऊल पुढे। अक्षय कुमार सोबत खिलाडी 786 साठी तिची वर्णी देखील लागली होती, पण माशी कुठेतरी शिंकली आणि नर्गिसच्या हातातून ही फिल्म निसटली। आता नर्गिसला प्रितिश नंदी यांची नवी फिल्म मिळाली आहे। यात तिच्यासोबत कोण झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे, मात्र नर्गिसला नवी फिल्म मिळाली यातच ती खुश झाली आहे। सोनम कपूरला तुम्ही लवकरच पाहणार आहात स्मॉल टाउन गर्लच्या भूमिकेत। रांझणा या अपकमिंग फिल्म मध्ये सोनम साकारतीये खेड्यातून शहरात जाणाऱ्या विद्यार्थिनीची भूमिका। हे कॅरेक्टर वाटतं तितकं सोपं नाही असं सोनमचं म्हणणं आहे, त्यामुळे सध्या ती या भूमिकेसाठी मेहनत घेतेय। आगे आगे देखते होता है क्या। बोल बच्चन मध्ये झळकणाऱ्या असीनला तिच्या फिल्म बद्दल फारशा अपेक्षा नाहीयेत। थक्क झालात ना? होय, कारण बोल बच्चन ही फिल्म फक्त अजय आणि अभिषेकची असून असीनला त्यात म्हणावा तितका वाव मिळाला नाहीये। त्यामुळे बोल बच्चन पेक्षा नंतर येणाऱ्या रोहित शेट्टीच्या फिल्मकडे असीनचं लक्ष वेधलंय। आहे की नाही असीन खरी प्रोफेशनल? आमिरनं नुकतंच राणी मुखर्जीला दिलं सरप्राईज। अय्या या फिल्मचं शूटिंग सध्या राणी करतीये। या सेटवर आमिर आला आणि त्याला पाहून सगळेच जण थक्क झाले। आमिर सध्या स्मॉल स्क्रीनवर त्याच्या शो मध्ये बिझी असल्यानं आमिरच्या अचानक सेटवर येण्यानं सर्वांनाच आनंद झाला। काकस्पर्श एक विलक्षण प्रेम कहाणी। सचिन खेडेकरच्या अप्रतिम अभिनयानं नटलेल्या या सिनेमानं यशस्वीरित्या 50 दिवस पूर्ण केलेत आणि याच निमित्तानं कलाकारांनी केलं सेलिब्रेशन। काकस्पर्शला असंच विलक्षण यश मिळत राहो अशी आशा करूया। झी 24 तास एक पाऊल पुढे।